विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाता मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर हा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हां, तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता। तसंच आता महत्त्वाचा मुद्दा, खूप इम्पॉर्टंट अपडेट आपण तुम्हाला सांगणार आहे की बरेच विद्यार्थी नीट परीक्षेला गेल्यानंतर पेपर हाती आल्यानंतर ते सर्व जे काही डोक्यात त्यांचे आन्सर असतील, जे काही क्वेश्चनचे आन्सर त्यांना माहीत असतील, ते टोटल ब्लँक का होतात, सर्व का विसरून जातात? त्याच्या मागील उत्तर असं आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं असेल की तुम्ही आधी फिजिक्स असते, नंतर केमिस्ट्री आणि नंतर बॉटनी आणि नंतर झुलॉजी। तर फिजिक्स आणि केमिस्ट्री आधी बघू सुद्धा नका, क्वेश्चन पेपर फिजिक्स आणि केमिस्ट्री बघू नका। कारण जर फिजिक्स थोडा प्रत्येक मॅक्झिमम विद्यार्थ्यांना टफ वाटतो आणि फिजिक्स बघितल्यानंतर सर्व जे काही त्यांच्या डोक्यात आहे त्यांना सर्व एकदम डिप्रेशनमध्ये जातात, सर्व घाम वगैरे सुटतो आणि नंतर त्या टेन्शनमध्ये विद्यार्थी जे काही बायोचं आहे, जे काही झुलॉजी बॉटनीचं आहे, ते 99% स्टुडंट हे विसरून जातात पुढं काय आहे, क्वेश्चन काय आहे, त्या भीतीमुळं। तसं मी प्रत्येकाला माझं एकच आव्हान असेल, तसं काहीही करू नका। कारण की आधी सर्व बायो घ्या, जे सॉल्व तुमच्याकडून क्वेश्चन होत असतील सर्व आधी सर्व बॉटनी आणि झुलॉजीचे सर्व क्वेश्चन सॉल्व करा, नंतर केमिस्ट्री बघा आणि नंतर वेळ मिळाला तर तुम्ही फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व करा। नाहीतर तुम्ही आधी जर फिजिक्स बघितलं, बऱ्याच विद्यार्थ्यांचा मागच्या वर्षीचा अनुभव सांगतोय मी, बऱ्याच विद्यार्थी डायरेक्ट तिथे गेल्यानंतर ब्लँक होत होते। ज्यांना टेस्ट सिरीजमध्ये 600+ स्कोर येत होता, तेही विद्यार्थी नंतर सर्व ब्लँक झालेले। बऱ्याच विद्यार्थ्यांना 100, 150, 125 क्वालिफाय सुद्धा बरेच विद्यार्थी हे झाले नाही। तर अशी चूक तुम्ही करू नका। चला, तर तुम्ही तुमचा जो काही मित्र असेल जवळच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची अपडेट आहे त्यांना शेअर करा। आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जरा नवीन व्हिडिओ फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।